हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार आज नाशिक दौऱ्यावर आहे। काँग्रेसच्या वतीने आज नाशिकमध्ये सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आले। राज्यात शांततेचा संदेश देण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आले। नाशिकच्या हुतात्मा स्मारकापासून हा मार्च निघणार आहे, त्यामुळे आज नाशिकमध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आले। राज्यात शांततेचा सल्ला देण्यासाठी आवाहन करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आले। यामध्ये हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार आज नाशिक दौऱ्यावर येत आहे आणि त्या दरम्यान ही रॅली काढली जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आज विजय वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ हे नाशिक दौऱ्यावर आहे, काय अधिक माहिती? आज काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या घटनांमुळे काही तेढ असेल किंवा अन्य गोष्टी असतील अशा पद्धतीचे निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे या रॅलीचं आयोजन करून एक शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न काँग्रेस हे नाशिकमध्ये करणार आहे आणि त्याच कार्यक्रमासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार हे दोन्ही नेते नाशिकमध्ये येणार आहेत। संध्याकाळच्या वेळेस ही रॅली हे नाशिकमधून निघणार आहे। विजय वडेट्टीवारांचे सुद्धा वक्तव्य गेल्या 2-3 दिवसांपासून गाजत आहेत, त्यामुळे आज ते नाशिकमध्ये आल्यानंतर काय एकूणच बोलतात किंवा भाषण करतात हे बघणं महत्त्वाचं असणार। निश्चित, त्यामुळे या दौऱ्याकडे आपलंही लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।